नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। शेतकऱ्याच्या नावावर राजकारण करणाऱ्या ढोंगी नेत्यांचा खोटा बुरखा आज आपण फाडून काढणार आहोत। सभेत उभा राहून शेतकऱ्याला तुझ्या बापाला हे दिलं आणि तुझ्या मायला ते दिलं, थेट बायको आणि बहिणीपर्यंत हा नेता जातो असं सुनावणारा नेता बबनराव लोणीकर खरंच किती साधा आहे आज तुम्हाला दाखवणार आहे। स्वतःला शेतकरी म्हणवणारा कोट्यावधींचा मालक हा विरोधाभास नाहीये का? तुम्ही म्हणता की तुम्ही शेतकरी आहात, पण कोणती शेती करता की कोटींची संपत्ती उभे राहते? स्वतःची गाडी, सोनं, जमीन, एफडी हे सगळं कुठून आलं? हे लोक निवडणुकीला प्रतिज्ञापत्रात लिहितात की ते शेतकरी आहेत, पण खरी कमाई शेतीतून होते का की राजकारणाच्या बाजारातून? आज आपण त्यांच्या संपत्तीचा एक एक हिशोब काढणार आहोत। जंगम मालमत्ता, स्थावर मालमत्ता, सोनं, गाड्या सगळं एकाच कारणासाठी जनतेने डोळे उघडे ठेवावे, प्रश्न विचारावे आणि नेत्यांचा खरा चेहरा ओळखावा। बबनराव लोणीकर 2009 मध्ये त्यांची संपत्ती जवळपास 93 लाख होती आणि 2014 मध्ये ती झाली 2.33 कोटी। म्हणजे 2009 ते 2014 या काळामध्ये 93 लाखावरून 2.33 कोटींवर त्यांची संपत्ती गेली, म्हणजे सुमारे 1.4 कोटीपेक्षा जास्त। आणि टक्केवारीने जर बघितलं तर 150 कोटी वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झाली। हा आलेख वाढतच राहिलाय, कमी झालेला नाहीये। 2019 मध्ये त्यांची संपत्ती 4 कोटी त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवली, म्हणजे 2014 ते 2019 ही वाढ जर आपण बघितली तर 2.33 कोटीवरनं 4.30 कोटी त्यांची संपत्ती झाली, म्हणजे सुमारे 1.97 कोटी रुपयांची वाढ झाली। आणि टक्केवारीने जर बघितलं तर 85% त्यांच्या संपत्तीत वाढ झाली। 2024 मध्ये संपत्ती किती? 18.86 कोटी। 2019 ते 2024 किती वाढ झाली? 4.33 कोटी वरून जवळपास 18.86 कोटी, म्हणजे सुमारे 14.56 कोटी रुपयांची वाढ, म्हणजे 338% वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झाली। सोप्या भाषेत जर बघायचं झालं तर 2009 ते 2014 जवळपास 1.5 पट संपत्ती वाढली। 2014 ते 2019 जवळपास दुपटीने त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आणि 2019 ते 2024 4 पटीहून अधिक त्यांची संपत्ती वाढली। एफडी, शेअर मार्केट, प्रॉपर्टी कशात पैसे गुंतवले किंवा कोणती शेती केली म्हणजे एवढ्या पटीने पैसे वाढतात थोडं कळू द्या जनतेला। गोरगरीब पण गुंतवतील मग त्यामध्ये पैसे, ते पण होतील श्रीमंत। किंवा शेती कोणती केली तुम्ही ते सांगा। साहेबांचं शिक्षण बघितलं तर केवळ 5वी पास आहे। 5वी उत्तीर्ण झालेत साहेब। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी खुर्द, तालुका परतूर, जिल्हा जालना, वर्ष 1973। आता एखाद्याचं शिक्षण कमी आहे म्हणून कुणी मूर्ख किंवा हुशार ठरत नाही, पण तुमच्या बोलण्यातून आणि वागण्यातून तुमची मानसिकता दिसते आणि ती बबनराव लोणीकर यांच्या त्या काल परवाच्या वादग्रस्त वक्तव्यातून दिसून येते। साहेबांकडे 16 लाखांचं सोनं आहे। शेतीयोग्य जमीन जर बघितली साहेबांची तर जवळपास 1 कोटींपेक्षा जास्त आहे। बिनकृषी जमीन म्हणजे इतर जमीन 10 लाखांपेक्षा जास्त आहे। 1 कोटींपेक्षा जास्त निवासी इमारती साहेबांकडे आहे आणि या सर्वांची एकूण सध्याची बाजार किंमत साहेबांच्याच प्रतिज्ञापत्रानुसार जर बघितली तर 3 कोटींपेक्षा जास्त त्याचं बाजार मूल्य आज आहे। आणि उत्पन्नाचा सोर्स काय? तर शेती, प्रॉपर्टीमधून मिळणारं भाडं आणि मंत्री किंवा आमदारकीचे जे काय भत्ते असतील ते, हा साहेबांचा उत्पन्नाचा स्रोत आहे असं प्रतिज्ञापत्रात साहेब म्हणतात। कुटुंबाच्या बाबतीत जर बोलायचं झालं, बघायचं झालं तर साहेबांना 2 पत्नी आहेत, वंदना आणि मंदाकिनी, आणि 2 अपत्य आहे, मुलगा श्रीजय आणि मुलगी भक्ती, असं प्रतिज्ञापत्रानुसार कळतंय साहेबांच्या। आणि एक गाडी आहे साहेबांकडे, टोयोटा ग्लांजा, जवळपास 12.5 लाख किंमत त्याची दाखवण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिले तर ते उचकून काढले। आमच्या हातामध्ये मोबाईल आहे तर तो तुमच्यामुळेच आहे, तो उचकून काढला। आमच्या बापाला तुम्ही 6,000, 3,000, 2,000 जे काय देता शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून ते तुम्ही उचकून काढलं, पण ते आमच्या हक्काचं आहे। पण आम्ही तुम्हाला निवडून दिल्यामुळं तुम्ही जे काही कमावलंय ते तुमच्या हक्काचं नव्हतं। त्याचा हिशोब जर जनता मागायला लागली तर या नेत्यांचं खऱ्या अर्थानं फिरणं अवघड होईल। पण आपण गप्प बसतो, आपण काही बोलत नाही आणि त्यामुळं नेते मालक आणि जनता गुलाम अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। हे कुठंतरी चित्र बदललं पाहिजे। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर। पुन्हा भेटू अशाच एका रोखठोक विश्लेषणात्मक व्हिडिओमध्ये।
त्यासाठी बघत राहा मराठी मंडळी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.